जय हिंद मित्रांनो, नमस्कार. कसे आहेत सगळे मित्रांनो? आज आहे ना, आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी 5 महिन्यांचा स्टडी प्लॅन देणार आहोत. इतकं भयंकर, इतकं तुफान हा स्टडी प्लॅन आहे की जो कोणी याला फॉलो करेल, मी शब्द देतो, त्याची लेखी सुधारणार आहे. आता हे जे स्टडी प्लॅन आहे, आता आपली जुलै महिन्याची 12 तारीख आहे. जुलैचं मी पकडलेलंच आहे, जुलै महिना पकडलेला आहे. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर पर्यंत मी तुम्हाला लिहून देतो. तुमची लेखी परीक्षा होत नाही, म्हणजे जास्तीत जास्त या 3 महिन्यांच्या दरम्यान ऍड येईल आणि ग्राउंडची प्रोसेस होईल. खूपच त्यांनी फास्ट केलं तर ओके. आणि डिसेंबरच्या नंतर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च अशा काळातच आपली लेखी परीक्षा असणार आहे. तोपर्यंत तुम्हाला हाच स्टडी प्लॅन फॉलो करायचा आहे. जर मध्ये काहीतरी बदल झालं किंवा असं खूप घाई आली तर तसं मी तुम्हाला सांगेल आणि मग आपण थोडंसं त्याच्यावर मध्ये चेंज करू आणि मी तुम्हाला ते देऊन टाकेल. तोपर्यंत तुम्हाला हेच स्टडी प्लॅन फॉलो करायचं आहे. तर बघा काय आहे स्टडी प्लॅन मित्रांनो. अभ्यासाचे मी तुम्हाला नेहमी सांगतो की 3च पायऱ्या आहेत. काय पायऱ्या आहे? सर्वात पहिलं काय की अभ्यासक्रमाचा अभ्यास करणं. जोपर्यंत तुमचा अभ्यास पूर्ण होत नाही तोपर्यंत रिव्हिजन, टेस्ट आणि इतर याच्या भानगडीत पडायचं नाही. हा, रिव्हिजन लास्टलाच करतो असं नाहीये, रिव्हिजन पण करायची असते, परंतु ती कशी असते? घटकनिहाय रिव्हिजन असते. ओके. ज्यांचा अभ्यास झालेला असतो ते लोक मिक्स प्रकारे रिव्हिजन करतात, पण जे शून्यापासून सुरू करतात त्यांना घटकनिहाय रिव्हिजन करावे लागते. त्याचबरोबर टेस्ट युअर सेल्फ, तुम्हाला हप्त्यातून टेस्ट पण द्यावी लागते. आता बरेच लोक दररोज टेस्ट देतात. दररोज टेस्ट द्यायची नाही, कारण तुमचा अभ्यासच झालेला नाहीये, कळतंय? म्हणून हप्त्यातून एकदा किंवा 2दा सांगितल्याप्रमाणे तुम्ही टेस्ट देऊ शकता. तर हे अभ्यासाची 3 पायऱ्या आहेत. ओके. रिव्हिजन बरोबर प्रॅक्टिस पण आली, म्हणजे आपण जीके आणि मराठीची रिव्हिजन करतो, मॅथ्स आणि रिझनिंगची आपण प्रॅक्टिस करतो, तर ते कंबाईन घेतलेलं. तर अभ्यासाची 3 पायऱ्या. ठीक आहे. आता आपल्याला काय समजायचंय की इकडं जीके मध्ये आहेत ना, मूळ 3 विषय अति महत्वाचे आणि मोठ्या स्वरूपाचे आणि सर्वात जास्त स्कोरिंग आहेत. कुठले कुठले? भूगोल, इतिहास, विज्ञान. याच्यामध्ये खूप सारे सब पॉइंट्स आहेत. उदाहरणार्थ महाराष्ट्राचा भूगोल, जगाचा भूगोल, भारताचा भूगोल. इतिहासामध्ये प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास, त्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास, समाज सुधारक, हे सगळं आहे. विज्ञानामध्ये पण भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, आरोग्यशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, कळते? मग हेच घटक आहेत जे मोठे आहेत आणि सर्वात जास्त मार्क देणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला मॅथ्स आणि रिझनिंग मध्ये बघायचंय की इकडे तुमचं आहे ना, संख्याशास्त्र आणि कॅल्क्युलेशन हे खूप मोलाचं ठरते मित्रांनो. तुम्हाला गणित न येण्याचं कारण काय माहितीये का? तुमचं कॅल्क्युलेशन नाहीये. का? कारण तुम्हाला बेसिक ज्ञान नाहीये. संख्याशास्त्रामध्ये एकूण 16 प्रकार आहेत, म्हणजे कमीत कमी तरी 16 आहेत. अजून असतील तर ठीक आहे, परंतु कमीत कमी 16 प्रकार आहेत. तुम्हाला माहित आहे का? नाही. आपल्याला 7 ते 8 प्रकारच माहीत असतात आणि आपण तेवढंच करतो. म्हणून आपले मार्क गणितामध्ये वाढत नाही आणि त्यामुळेच आपण मार्क खातो गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये. आलं का लक्षात? संख्याशास्त्रामध्ये एकूण 16 टाईप्स आहेत. मी आपल्या डिअर पोलीस टेलिग्रामला तुम्हाला तो चॅट देईन, 16 टाईप्स कोणते, मग ते तसं तुम्ही अभ्यास करून घ्यायचं आहे. त्यानंतर इकडे कॅल्क्युलेशन खूप महत्वाचं आहे, कारण कॅल्क्युलेशन जर तुम्हाला येत असेल ना तर पुढील सगळ्या गोष्टी फक्त कॅल्क्युलेटवर आहे. ओके. जेवढं तुमचं कॅल्क्युलेशन फास्ट असतं ना तेवढं तुमच्या गणितामध्ये डोके जास्त चालतात. ओके. आता इथे कॅल्क्युलेशन म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, आणि ते पण बोर्डमास पद्धतीमध्ये पण. आलं का लक्षात? मायनसचं पण तुम्हाला करता आलं पाहिजे, मोठे मोठे गुणाकार करता आलं पाहिजे, मोठे मोठे भागाकार करता आलं पाहिजे, त्याचे भाग पाडता आले पाहिजे, ते विस्तृत केलं पाहिजे. हे सगळ्या गोष्टी असतात ते कॅल्क्युलेशन मध्ये येत असतात. आलं का लक्षात? त्यासाठी तुमचे पाढे पाठांतर असणं पाहिजे, वर्ग, घन, बेसिक गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे आणि ते केलं पाहिजे. ठीक आहे. रिझनिंगचं पण तेच. तुमचे काही ठराविक घटक आहेत त्याच्यावर तुम्हाला स्पेशल अभ्यास करायचा असतं. बाकी रिझनिंग जे आहे ना ते तुम्हाला फ्रीमध्ये मार्क देते, एवढं लक्षात ठेवा. ओके. आणि त्याच्यात काही ऑड टॉपिक्स आहेत, याच्यात पण काही ऑड टॉपिक्स आहेत. हे जर समजलं नाही तर तुम्हाला ते ऑड टॉपिक समजणार नाही. त्यानंतर ऑड टाइप्स पण आहेत, म्हणजे प्रत्येक गणितामध्ये आपण सुरुवातीचे 10 ते 12 किंवा खूप केलं तर 13 टाइप्स आपल्याला जमतात, पण 13च्या पुढचे टाइप जमत नाही. 14, 15, 16 टाइप जमत नाही. मग त्यासाठी आपल्याला मदत घ्यावी लागते. ओके. मी तुम्हाला नंतर सांगतो. मराठी व्याकरण आहे, त्याच्यामध्ये शब्दाच्या 8 जाती आहेत. या 8 जातीवर अख्खा
मराठी कव्हर होते. आलं का लक्षात? सगळं म्हणजे अगदी बारीक अगदी बेसिक. मी सांगतो, तुम्ही जर शब्दाच्या जाती व्यवस्थित केलं ना, सगळं कव्हर होते. ते तुमचा प्रयोग पण कव्हर होतोय, समास पण कव्हर होतोय. ओके. मग काही ऑड टॉपिक्स आहेत, जसं की अलंकार आहेत, यती वगैरे आहेत. मग हे आपल्याला समजत नाही, मग त्याच्यावर विशेष आपल्याला अभ्यास करावा लागतो. तर हे झालं आपल्या अभ्यासक्रमाचा स्वरूप. आणि आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पुढील डिसेंबर महिन्यापर्यंत तुम्हाला फक्त ह्याचा अभ्यास करायचा आहे. तर आता आपण बघून घेऊया की हा जो अभ्यासक्रमाचा जो अभ्यास करायचा आहे पुढील डिसेंबर महिन्यापर्यंत तो कसा करायचा. तर बघा मित्रांनो, मी तुम्हाला मागे एका व्हिडिओमध्ये अभ्यासाचे 4 स्लॉट पाडून दिले होते. तुम्हाला आठवत असेल, नसेल आठवत तर डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओची लिंक आहे, ती जाऊन तुम्ही पहिले बघून घ्यायला पाहिजे. जीके साठी आपण काय केलेलं आहे, 3 तास काढलेले आहेत. मॅथ्स आणि रिझनिंग मध्ये अल्टरनेट प्रकारे किंवा रिझनिंग नंतर करून तुम्हाला काय करायचंय, 3 तास काढायचे आहेत. मराठीसाठी कंपल्सरी तुम्हाला काय करायचंय, 2 तास काढायचे आहे. आणि इथे आरपीटी म्हणजे रिव्हिजन प्रॅक्टिस टेस्ट, त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक रीलच्या माध्यमातून बोललेलं की 2 दिवस तुम्ही टेस्ट द्या, 2 दिवस तुम्ही रिव्हिजन करा, 2 दिवस तुम्ही प्रॅक्टिस करा. आलं का लक्षात? हे आता मी पुढे सांगतो. आता आपण जीकेच्या बाबतीत सर्वात पहिलं बोलून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही जुलै महिना हा सोबत पकडूनच चला. ओके, नाही पकडलं ऑगस्ट पासून पकडलं तरी चालेल, काय हरकत नाही. तर सर्वात पहिले तुम्ही अभ्यासाची सुरुवात ही भूगोलापासूनच केली पाहिजे. भूगोल मस्त आरामदायी समजणारा आवडता विषय आहे. पटापट जीकेचा अभ्यास तुमचा कव्हर करतो. तर ह्याला 1 महिना तुम्हाला द्यायचा आहे. ओके, म्हणजे समजा ऑगस्ट महिना हा पूर्ण तुम्ही काय करायचा, भूगोलला द्यायचा. सप्टेंबर महिना इतिहासला द्यायचा. इतिहास सगळा 1 महिन्यात संपूर्ण कंप्लीट करायचं. त्यानंतर 1 महिना ऑक्टोबरचा महिना विज्ञानला द्यायचा. आणि उर्वरित जे आहे ते तुम्ही इतर घटकांना द्यायचं, जसं की पोलीस प्रशासन आहे, समाजशास्त्र आहे, नागरिकशास्त्र आहे, ओके, अर्थशास्त्र आहे. इतर जे काही घटक आहे ना, त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं, पुढचा नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा महिना द्यायचा. जीकेच्या बाबतीत क्लिअर. आता हो, बऱ्याच लोकांचे जीके मध्ये मार्क जातात. मी तुम्हाला नेहमीप्रमाणे सांगतो, आता सध्या पहिल्यासारखी परीक्षा राहिलेली नाही. आता आपल्याला एका मार्गदर्शकची गरज आहे. यापूर्वी मी कधीच कुठल्याही बॅचला रेकमेंड करत होतो. यंदा मुलांचा चांगला अभ्यास व्हावा आणि डिअर पोलीसकडून जास्तीत जास्त रिझल्ट यावे म्हणून तुम्हाला बॅच रेकमेंड करतो. जीके ज्यांचं वीक असेल आणि ज्यांना लावायची इच्छा असेल त्यांनीच, सगळ्यांना नाही, त्यांनी शिंगारे सरांची बॅच लावायची आहे आणि आपला जीके मध्ये प्रभुत्व मिळवायचं आहे. त्यांनी मस्त विश्लेषण सहित सगळ्या गोष्टी अगदी खोलात जाऊन तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे जीकेचा एक सुद्धा प्रश्न तुमचा चुकणार नाही जर तुम्ही चांगला त्याच्यातून अभ्यास केला तर. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही काय करा, पहिले 3 महिने ह्या 3 विषयाला द्या. आणि हा विषय तुमचा 1 महिना मागतो, कारण खूप मोठे विषय आहेत आणि खूप सखोल आहेत आणि सर्वात जास्त म्हणजे स्कोरिंग विषय आहे. ओके, सो 1 महिना या विषयांना द्या आणि उरलेला जो 2 महिना आहे तो इतर विषयाला द्या. हे झालं जीके. जीके इथे संपला. करंटचा अभ्यास सध्या करायचं नाही. करंटचा अभ्यास तुम्ही आपलं डिअर पोलीस करंट ग्रुप आहे तो जॉईन करू शकता. तिथे आपण डेली काही ना काहीतरी टाकतो. किंवा लास्टला मी तुम्हाला एक करंट अफेअर्सची 300 ते 400 प्रश्नांची एक PDF देईन. ती PDF तेवढी करा, करंट अफेअर्सचा प्रश्न तुमचा मिटला. पण सध्या करंट अफेअर्स करायचं नाही. नेक्स्ट आहे मॅथ्स. मॅथ्समध्ये आहे ना, तुमचं कॅल्क्युलेशन जर तुम्हाला जमत नसेल तर पुढच्या गोष्टीत जमत नाही. ओके, म्हणून कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे, संख्याशास्त्रावर प्रभुत्व आलं पाहिजे. त्यावा मग ऑड टाईप समजायला कुठल्या तरी मार्गदर्शकाची गरज राहते. ऑड टॉपिक समजण्यासाठी कुठल्या तरी मार्गदर्शकाची गरज राहते. आणि मार्गदर्शक मी तुम्हाला नेहमी म्हणतो की ऑनलाईन बॅच, ऑफलाईन बॅचच्या स्वरूपात तुम्ही मार्गदर्शक धरलं पाहिजे, ज्यांचे गणितात मार्क जातात. रिस्क घ्यायचं नाही. मी स्वतः गणितात चांगलं असताना देखील बॅच लावली होती, कारण मला 1 सुद्धा मार्क घालवायचा नव्हता. ओके, मॅथ्स आणि रिझनिंग याच्यासाठी तुम्ही अमोल पाटील सरांची बॅच लावू शकता. ठीक आहे, आता इकडे काय करायचंय, भरपूर लोकांचा असा प्रश्न येतो, सर मॅथ्स आणि रिझनिंग आम्ही एकत्र कसा अभ्यास करू. एकत्र अभ्यास करायचाच नाहीये. रिझनिंग हा एवढा सोपा घटक आहे की शेवटचे 2 महिने जरी तुम्ही रिझनिंगला दिलं, म्हणजे आता रिझनिंग काहीच नाही केलं तरी चालेल. सर्वात पहिलं तुम्ही मॅथ्स आवरून घ्या. अभ्यासक्रमाचा अभ्यास करणं हे सर्वात महत्वाचं आहे. सर्वात पहिलं तुम्ही मॅथ्स सगळं व्यवस्थित समजून घ्या, त्याच्यात प्रभुत्व मिळवा आणि मग नंतर तुम्ही रिझनिंगला हात लावा. रिझनिंग 1 ते 2 महिन्यामध्ये खूप कव्हर होऊन जातो. आलं का लक्षात? सो रिझनिंगला सध्या हात लावायचं नाही.
आता बघा तुम्हाला सांगतो, मॅथ्स, रिझनिंग आणि मराठी हा असा विषय आहे, स्कोरिंग विषय आहे आणि फिक्स विषय आहे. जीके मध्ये काय विचारतील, कुठून विचारतील, कसं विचारतील सांगता येत नाही. परंतु इकडे कसं आहे, जे टॉपिक्स आपल्याला अभ्यासक्रमात आहेत ना त्याच्या आधारावरच प्रश्नांमध्ये थोडासा फेरफार करूनच विचारू शकतात, बाकी काही वेगळेपणा नाही. मग त्याच्यासाठी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. जर तुम्हालाच माहीत नसेल तर तुम्ही करू शकत नाही. त्यासाठी तुम्ही चांगला अभ्यास करणं मॅथ्स, रिझनिंग आणि मराठीसाठी सोयीस्कर ठरते. इकडे तुमचा स्कोर वाढतो. पॅटर्न प्रमाणे जर आपण पाहिलं, 25 25 25 75 प्रश्न तुमचे इथेच फिक्स होऊन जातात आणि पॅटर्न वरती खालती जरी झालं तरी 60 प्रश्न तुमचे इथे कव्हर होतात. आलं का लक्षात? समजतंय? तर म्हणून तुम्ही ह्या 3 विषयांना निग्लेक्ट अजिबात करू नका. ह्याला व्यवस्थित करून घ्या. थोडंसं इन्व्हेस्टमेंट होत असेल आणि चांगलं ज्ञान मिळत असेल, आपलं उज्ज्वल भविष्य होत असेल तर मी म्हणेन ती इन्व्हेस्टमेंट करा. आलं लक्षात? सो मॅथ्स आणि रिझनिंग याच्यासाठी तुम्ही अमोल पाटील सरांची बॅच लावू शकताय. आणि सर्वात पहिलं तुम्हाला संख्याशास्त्र हा कव्हर करायचा आहे आणि मग नंतर रिझनिंग कव्हर करायचं आहे. रिझनिंग मध्ये पण जास्त काही नाही, ठराविक टॉपिक्स आहे, दिनदर्शिका, वयवारी असे एक ठराविक टॉपिक्स आहेत, घड्याळ वगैरे, आणि नंतर मग ते कव्हर होतात. ऑल टॉपिक्स याच्यात जास्त नाही. ठीक आहे. नंतर जे आहे ते मराठीचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. आता मराठीमध्ये शब्दाच्या एकूण 8 जाते, हे जबरदस्त आहे. याच्यासाठी मी म्हणेन की तुम्ही कमीत कमी 2 महिने तरी द्या. म्हणजे सप्टेंबर महिन्यापर्यंत तुम्ही काय करा, मराठी हा विषय व्यवस्थित अभ्यास करून घ्या. त्याच्यामधले जे पहिले 2 टॉपिक्स आहेत, भाषा, भाषेचे प्रकार आणि संधी, हे एवढे व्हॅल्युएबल नाहीत जेवढे तुमच्या शब्दाच्या 8 जाती आहेत. कारण ह्या 8 जातीमुळे पुढचे जे समास, त्यानंतर प्रयोग, हे सगळं त्याच्यावर डिपेंड आहे. अलग लक्षात? म्हणून हे 8 जाती तुम्ही व्यवस्थित करणं हे क्रमप्राप्त ठरते. आणि शेवटला तुम्ही शब्दसंग्रहाचा अभ्यास केला पाहिजे. शेवटला. आणि ठीक आहे, तुम्ही आता अभ्यास करताना जर अर्धा तास त्याला काढत असाल तर काही हरकत नाही. परंतु मी तरी म्हणेन की शेवटचा 1 किंवा 2 महिना तुम्ही शब्दसंग्रहाला घ्या. तेवढं तुमचं मराठीचा अभ्यास पूर्ण होईल. तुमच्याकडे काही पेंडिंग राहणार नाही. आणि मग काही पेंडिंग नाही राहिलं तर तुमच्याकडे नवीन टार्गेट असणार आहे. आणि नवीन टार्गेट असला का नवीन अचिव्हमेंट्स, नवीन जोश, नवीन हिंमत आणि अभ्यास करायची इच्छा होते. तुमचं सगळं जेव्हा झालेलं असतं ना तेव्हा अभ्यास करायची इच्छा होत नाही. इथे रिझनिंगच्या बाबतीत पण तेच आहे. आता सध्या तुम्ही काय करा, हे ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत सगळं गणित संपून घ्या आणि पुढील 2 महिने पाहिजे ना, नोव्हेंबर डिसेंबर, तुम्ही याला हात लावा. तोच नवीन टॉपिक्स, नवीन प्रश्न, नवीन जोश, नवीन ऊर्जा आणि सगळं काही नवीन. तुम्ही बोर होणार नाहीत. पण तुम्ही या दोघांना कंबाईन करत गेलात ना, होणार. आता तुम्ही म्हणणार सर आम्ही रिझनिंग नाही केलं तर आम्हाला इकडे टेस्टमध्ये मार्क कसे पडतील? नको ना पडू देत. सध्या तुम्हाला हे बघायचं की तुमचे मार्क कुठे जात आहेत आणि त्याच्यावर तुम्हाला काम करायचंय. तुम्ही डेली टेस्ट सोडवू नका. मी पहिलंच सांगतोय, डेली टेस्ट सोडवू नका. हप्त्यातून 2, खूप केलं तर 3 पेपर सोडवले पाहिजे. ओके. त्याच्यासाठी पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे, RPT हे 3 जे विषय आहेत ना, ह्याच्यावर तुम्हाला काय करायचंय, 2 दिवस रिव्हिजन, 2 दिवस प्रॅक्टिस आणि 2 दिवस टेस्ट, असे एकूण 6 दिवस तुम्हाला तयारी करायची आहे. 2 दिवस रिव्हिजन, जे काय अभ्यास करणार आहेत त्याची 2 दिवस रिव्हिजन, 2 दिवस प्रॅक्टिस, जे काय तुम्ही मॅथ्स आणि रिझनिंग करणार आहे 2 दिवस प्रॅक्टिस आणि 2 दिवस टेस्ट. या सगळ्यांच्या आधारात 100 मार्काची मिक्स टेस्ट तुम्ही दिली पाहिजे. आणि अशा प्रकारे आपण आपला अभ्यास संपवू शकतो. मराठी या विषयाला बरेच लोक खूप हलक्यात घेतात आणि मराठी मग तुमचं गुलीगत धोका करते. मराठी सोपा विषय आहे, पैकीच्या पैकी मार्क देतो, असं वाटतं की हे याला काय करायची गरज नाही. मी म्हणेन जर तुम्हाला 350 रुपयामध्ये वर्षभर चांगली तयारी करून घेतली जात असेल तर काय वाईट आहे? कळलं का? कुठल्या तरी हॉटेलला जा, 500 रुपयाचं तर बिल असंच होतं. 350 रुपयामध्ये वर्षभर अनलिमिटेड ऍक्सेस सगळं तुम्हाला भेटते आणि त्याच्यामध्ये तुमचा चांगला अभ्यास होतोय. तुमचे मार्क इथे सिक्युअर्ड होत आहेत. बघा, लक्षात ठेवा, एक मार्क इतका व्हॅल्युएबल आहे ना की तुम्ही त्याची कल्पना नाही करू शकत. मी 3 वेळा वेटिंगला राहिलेलो आहे. हे जर मला आधी माहित असतं ना की अशा प्रकारे ऑनलाईन बॅच आणि ऑफलाईन बॅच असा प्रकार असतो, म्हणजे ऑनलाईन तर ठीक आहे, कोरोनाच्या नंतर आलेलं आहे, पण त्याच्या आधी ऑफलाईन होतं. आणि आमच्या मुंबई साईडला तर ऑफलाईन हा सिस्टीमच नाहीये. ओके, तुमच्या गावाकडे तरी ऑफलाईन वगैरे आहे, पण मी म्हणेन की सर्वात सोयीस्कर ते ऑनलाईन आहे. मग हे तुम्ही अशा प्रकारे मार्गदर्शक लावून तुमची तयारी चांगली करून घेणं क्रमप्राप्त ठरते. चांगली तयारी, चांगला रिझल्ट, यशस्वी लाईफ, 3 पिढ्या सुधारते.
ओके, तर ही छोटीशी इन्व्हेस्टमेंट आहे. बघा ना, मॅथसाठी तुम्हाला किती द्यायचे आहेत? 700 रुपये द्यायचे आहेत. याच्यासाठी तुम्हाला किती द्यायचे आहेत? 350 द्यायचे आहेत. याच्यासाठी तुम्हाला किती द्यायचे आहेत? 499 रुपीज द्यायचे आहेत. टोटल जर आपण केलं तर 1550 रुपयामध्ये तुम्हाला वर्षभर चांगली तयारी होते. तुमचे इकडे 100 पैकी 100 मार्क सिक्युअर्ड होण्याची शाश्वती जास्त असते, फिक्स नसते. 100 पैकी 100 पडतच नाही, तुम्ही किती काही करा. ओके, हां, पेपर सोपा आला तर 100 पैकी 100 पण पडतात. जळगाव ठिकाणी, ठाण्या ठिकाणी 100 पैकी 100 आहेत पोरांना मार्क. आलं का लक्षात? पण जर 1550 मध्ये तुमची 3 पिढी सुधारणार असेल आणि तुम्हाला चांगला स्कोर येणार असेल तर काय वाईट आहे. अशाच प्रकारचं मी तुम्हाला ग्राउंडचा शेड्यूल देणार आहे आणि तो ग्राउंडचा पण शेड्यूल इतका जबरदस्त असेल. काय करायचं, कसं करायचं, इतकं तुफान असेल की येणाऱ्या भरतीमध्ये तुम्ही बघणार की डिअर पोलीस मार्गदर्शनाखाली तुम्ही यशस्वी होणार. 100% आपला शब्द आहे. ओके, जास्तीत जास्त ही व्हिडिओ शेअर करावी अशी अपेक्षा मी तुमच्याकडून करतो. आणि काहीही तुम्हाला अडचण असेल, कमेंट बॉक्स ओपन आहे, तुम्हाला फक्त मला मेसेज करायचा. आणि हो, बॅचबद्दल आणखी काय माहिती पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही मला संपर्क करू शकता. ओके, थँक्यू, जय हिंद.